त्यांना ऐकण्यासाठी आलात तर आपण त्यांना ऐकू. ज्या पद्धतीनं कापसामध्ये त्यांनी प्रयोग केले त्याच पद्धतीनं आता त्यांनी चण्यामध्ये प्रयोग केले. चण्यामध्ये एक मोठा गॅप ठेवायचा, नंतर 2-3 तास जवळ लावायचे, असे व्हिडिओ मी पाहिले आहेत. तर म्हणजे मूळ गोष्ट तीच आहे की सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. कारण बेसिकली यामध्ये जे मूळ तत्व आहे, जे सायन्स आहे, ते असं आहे की सूर्यप्रकाश जर नाही मिळाला तर झाड अन्न नाही तयार करू शकत. आणि कापसाची जी टेक्नॉलॉजी आहे, मगाच बोलताना मी आमच्या एका मित्राशी बोललो किंवा कापसाचं जे पाता आहे त्याच्या शेजारचं जे पान आहे त्या पानातूनच त्याचं पोषण होत असते. हे आता कुठल्या विद्यापीठात गेले नाही, परंतु यांच्या हे लक्षात आलं आणि यांनी म्हणजे आज ते ज्या उंचीला आले ना, तर खूप पडझड झाली त्याच्या आधी. अनेक प्रयोग झाले, अनेक फेल्युअर आहेत आणि त्यातून त्यांनी हे तंत्र विकसित केलं. मला सार्थ अभिमान आहे त्यांचा. म्हणजे आता मी माझी केळी जळगावला पाठवली, सगळीकडे मी केळीचं मार्केटिंग केलं आणि तिथे ज्यावेळी एखादा शेतकरी असं सांगतो की अहो तुमच्या ते यवतमाळ जिल्ह्यातले ते अमृत पॅटर्नचे अमृतराव देशमुख त्यांच्या पद्धतीने आम्ही कापूस लावला, तर माझी छाती भरून येते. मला अभिमान वाटतो की बा आपल्या भागातला एक माणूस ही उंची गाठतो. तर मी बोलत होतो सूर्यप्रकाशाबद्दल. तर ते पान जर सावलीत गेलं तर मग ते बोंड मोठं होत नाही आणि सावलीत जर पान गेलं तर ते पातळ बोंड गळून पडू शकते. हे त्यांनी हेरलं आणि त्यांनी असं तंत्रज्ञान विकसित केलं की सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग तुम्हाला करून घेता आला पाहिजे. कारण पीक जे आपलं आहे, बोंड जी आपली आहेत किंवा कुठलीही वनस्पती जी आपल्याला उत्पन्न देते, ती कसं उत्पन्न देते की सूर्यप्रकाशाच्या मदतीनं वनस्पतीची पानं जे फोटोसिंथेसिस करतात, म्हणजे साखर तयार करतात. त्या साखर म्हणजे झाडाचं अन्न. त्या साखरेपासूनच मग त्या झाडाचा विकास होतो. त्या साखरेपासूनच कापसाची पानं ग्लुकोज तयार करतात. त्यातूनच मग पात्या, फुलं, बोंड हे सगळे लागतात. तर यांची टेक्नॉलॉजी अशी आहे की त्या झाडानं जास्तीत जास्त साखर तयार केली पाहिजे, जास्तीत जास्त अन्न तयार केलं पाहिजे. आणि सरळ हिशोब आहे, सूर्यप्रकाशाचा वापर जर व्यवस्थित झाला, त्या झाडानं जास्त केला, तर त्याला जास्त बोंड लागतील, मोठी बोंड लागतील, वजनदार बोंड लागतील आणि उत्पन्न वाढेल. आपण सगळे उत्पन्न वाढवण्यासाठी चालू. आता आता या आपल्या उत्पन्नाची जगाच्या उत्पन्नाशी मी सायंटिस्ट असल्यामुळे तुलना करतो. जे जगामध्ये 400 देश आहेत कापूस पिकवणारे, त्या 400 देशाची जी सरासरी रुईची उत्पादकता किंवा कापसाची उत्पादकता आहे ती 10 क्विंटलची आहे. म्हणजे सरासरी जगामध्ये 10 क्विंटल कापूस सरासरीनं पिकतो. आणि आपल्याकडे म्हटलं तर भरपूर सूर्यप्रकाश आहे, म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या सोयी आहेत. कुठेतरी आपलं मिसमॅच होत आहे, काहीतरी आपलं कुठेतरी गडबड होत आहे आणि मग आपली व्हेरायटी मॅच होत नसेल, आपल्या प्रॅक्टिसेस मॅच होत नसतील, काहीतरी आपण उलट सुलट करत असू किंवा जे काही असेल ते. आता यामध्ये सुद्धा कापसामध्ये सुद्धा अनेक प्रवाह आहेत, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजेत. यांनी अनुभवातून यांनी जे अनुभवलं तेच ते सांगतात, तेच ते करतात आणि ते शिकण्यासाठी आपण आलो. मी तेच शिकण्यासाठी आलो.
आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये इथून गेल्यानंतर असेच प्रयोग करावेत, त्यातले बारकावे जाणून घ्यावेत